पण कोपेश्वर मंदिरातली एकही देवता ही उग्र नाही. का नाहीये? कारण तिथं चालू आहे मंदिराचं प्रोसेशन. हे मंदिराची रथयात्रा करण्याचा प्रकार किंवा अटेम्प्ट तिथं केलेला आहे. तिथले जे हत्ती आहेत त्या सगळ्या हत्तींना जर तुम्ही नीट बघितलं तर सगळ्या हत्ती एका विशिष्ट मुवमेंटमध्ये, बरोबर, आणि कुठलाच हत्ती दुसऱ्या हत्तीची मुवमेंट क्रॅक करत नाहीये. आणि जे कॉस्मॉसचं एकूण तिथं गणित आहे, जे काही युनिव्हर्सचं जे गणित आहे ते गणित मेंटेन करत त्या मंदिराची यात्रा आपल्या पाठीवर ते हत्ती घेऊन जात आहेत. आणि ती यात्रा जाते म्हणजे तो आनंदाचा क्षण आहे. आणि आनंदाच्या क्षणी या संहार देवता किंवा या डिस्ट्रक्टिव्ह डेटीज, भैरव, महिषासुरमर्दिनीसारख्या, त्यांना उग्र आपण दाखवू शकत नाही, म्हणून त्यांना सौम्य स्वरूपात दाखवलं. राईट. म्हणून कोपेश्वर मंदिरातली एकही देवता उग्र स्वरूपातली नाहीये. विशेष गोष्ट अशी आहे की ते मंदिर हे दख्खनीतलं सगळ्यात परफेक्ट मंदिर आहे. वाव. अपराजित पृच्छा नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये एकूण एक जो घालून दिलेला नियम आहे त्या नियमामध्ये बसून त्या मंदिराची निर्मिती झाली. आणि त्याच्यामुळे त्या मंदिरात आपल्याला देवांसोबत, यक्षांसोबत आपल्याला नवग्रह पण दिसतात आणि अष्टदिक्पाल पण दिसतात. तर सांगायची गोष्ट अशी होती की तिथे जे नवग्रह आहेत, नवग्रह म्हणजे किती पाहिजेत आपल्याला एकूण? 9. तिथे दाखवले 10. कारण आपल्या नवग्रहामध्ये राहू आणि केतू आपण एक दाखवतो. तिथं राहू म्हणजे असं म्हणतात की राहू आणि केतू हे एकाचं शरीर एकाची बॉडी. तिथं दाखवताना राहू वेगळा दाखवलाय, केतू वेगळा दाखवलाय. असे 10 तिथं नवग्रह दाखवलेले आहेत. आणि हे वैशिष्ट्य आहे त्या कोपेश्वरचं, जे फक्त आपल्याला कोपेश्वरला पाहायला मिळते, दुसरीकडे कुठं पाहायला मिळत नाही. तर ही त्या कलाकारांची कलाकारी पण आहे, त्यातल्या त्यात स्वतःचं वेगळेपण, त्या मंदिराचं वेगळेपण, आणि मी काहीतरी वेगळं कसं देऊ शकतो हे दाखवण्याची त्यांची इच्छा पण. बरोबर.